पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप असणाऱ्या ज्योती मल्होत्राला आता अटक करण्यात आली आहे। तिला अटक करण्यात आली असून तिची डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे। पाकिस्तानला जाऊन आल्यानंतरचे काही उल्लेख तिने या तिच्या डायरीत केल्याची माहिती समोर येते। 2012 सालचं कॅलेंडर असलेली ही डायरी असून ज्योतीनं पाकिस्तानबाबत काय वाटतं ते लिहिलंय। या डायरीत तिने पाकिस्तानचं वर्णन केलं असून पाकिस्तानात फिरण्यासाठी वेळ कमी मिळाल्याचंही ती म्हणतीये। नेमकं काय आहे ज्योतीच्या या डायरीमध्ये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2012 सालचं कॅलेंडर असलेली ही डायरी आहे। हम सभी एक धरती एक मिट्टी के बने हैं असं या डायरीत लिहिलं गेलंय। पाकिस्तानमध्ये फिरण्यासाठी फारच कमी वेळ मिळाला असं देखील लिहिलं गेलंय। तर सरहदों की दूरियां पता नहीं कब तक बरकरार रहेगी पर दिलों में जो गिले शिकवे हैं वो मिट जाए असं या डायरीत वर्णन केलं गेलंय। तर पाकिस्तान सरकारला मी विनंती करते की त्यांनी भारतीय लोकांसाठी गुरुद्वारे आणि मंदिरं खुली करावीत असं देखील या डायरीत लिहिलं गेलंय। त्यांनी तसं केलं तर पाकिस्तानात हिंदू जास्त प्रमाणावर येतील। 1947 मध्ये फाळणीच्या वेळी जे वेगळं झालं आहे तर असे लोक अशी कुटुंब एकत्र येण्यास मदत होईल असं ज्योतीने या डायरीत लिहिलंय। तर पाकिस्तान खूप सुंदर आहे, क्रेझी आणि कलरफुल आहे असं पाकिस्तानचं कौतुक या डायरीत केलं गेलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।